चहुवेदी जान साही शास्त्री कारण 18ही पुराणे हर्षी गाती। चारी वेदाचा विषय कोण आहे? देव। जो चारी वेदाचा विषय आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, चारी वेदाचं जे तात्पर्य आहे त्या तात्पर्याचं नाव देव आहे। चारी वेद जयासाठी, चारी वेद जयासाठी त्याचे नाम माझे कंठी। चार वेद ज्याच्यासाठी निर्माण झाले त्याचं नाम माझ्या कंठात आहे, आम्ही त्याचे दास आहोत। 6 शास्त्र, शास्त्र पुष्कळ आहे पण 6 हे आस्तिक शास्त्र आहे। आस्तिक शास्त्र कुणाला म्हणावं? ज्या शास्त्रकाराने देवाचं अस्तित्व मान्य केलंय, नाही का? देवाचं अस्तित्व मानून देव स्वरूपाचा विचार करणारी ते आस्तिक 6 शास्त्र आहे। साही शास्त्र सदा त्या परमात्म्याचा विचार करतात, परंतु साही शास्त्रकाराला ज्याचा ताळा लागला असा देव आहे म्हणून शास्त्रकाराला आकलन झाला नाही। शास्त्रकाराला आकलन झाला नाही, पुराणकाराला आकलन झाला का? पुराणाने देवाचे जेवढे पवाडे वर्णन केले तेवढा देव आहे का? नाही। पुराणाने जेवढं वर्णन केलं तेवढा देव नाही, त्यापेक्षा अधिक आहे। परमात्म्याच्या जेवढ्या लीला आहेत तेवढ्या लीला पुराणाला सांगता आल्या नाही। का आल्या नाहीत? पुराण अलीकडचे आहे, पुराण अलीकडचे आहे आणि परमात्मा पलीकडचा आहे। म्हणजे परमात्मा पुराणापेक्षा पुराणा, काय म्हणलं? पुराणापेक्षा पुराण, म्हणून देवाला काय म्हणतात? पुराण पुरुष, पुराण पुरुष। म्हणून पुराण अलीकडचे आणि परमात्मा पलीकडचा। पलीकडच्या परमात्म्याची लीला अलीकडच्या पुराणाला कशी आकलन होती? ठीक आहे। पुराणाच्याही आधीचा, कधीचा कोण सांगा? कधीचा परमात्मा कसा आहे? जुनाट आहे, जुना नाही, जुनाट आहे। जुनाट जुगाचे नाणी, बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिकेपणे ठाव चळणी चुकविला। जुनाट परमात्मा आहे म्हणून पुराणाने वर्णन केला तेवढा देव नाही, पुराणापेक्षा वाढ आहे। पुराणाशी वाढ, पुराणाशी वाढ, जेवढा परमात्मा आहे तेवढा पुराणाला सांगता आला नाही। तुका मने बहु मोठे अनुरेनो यारा, अनुरेनो यारा, अनुरेनो यारा, कामने बहु
मोठे अनुरेनुया धक्कुटे. एवढा मोठा केवढा मोठा, तो जेवढा मोठा तेवढाच मोठा. एवढा मोठा काही सांगता येत नाही. पुराणाशी वाढ, पुराणाला आकलन झाला नाही म्हणून तिथं 6 शास्त्रकार आले. पुराणाला जमत नाही म्हणजे परमात्मा कसं आहे सांगायला. आम्ही सांगतो 6 शास्त्रकार विचार करायला लागले. विचार करता करता शास्त्राचा विचारच हरपला. पण त्यांना नाही त्याचा ताळा लागला. मग तिथं स्वतः वेदाला पुराण माग सरकले, 6 शास्त्र माग सरकले. पुराण आणि शास्त्र हे पुरुष बुद्धीपासून निर्माण झालेले आहे. काय म्हणलो? पुराण आणि शास्त्र पुरुष बुद्धीपासून निर्माण झालेले आहेत. म्हणून पुरुष बुद्धीपासून निर्माण झालेल्या ग्रंथाला देव आकलन झाला नाही. म्हणून जो अपरुषय आहे, वेद हा अपरुषय आहे. कोण्या बुद्धिवानापासून निर्माण झाले पुस्तक नाही. साक्षात भगवंताच्या मुखातून प्रगट झालेली वेद आहे. म्हणून वेद हा परमात्म वस्तू सांगण्यासाठी स्वतः प्रमाणयुक्त भूत आहे. देवाचं स्वरूप वर्णन करण्यासाठी बाकी सगळ्या लोकांना वेदाचं प्रमाण लागतं. वेद प्रमाण देऊन सिद्धांत सांगू लागला तरच त्या सिद्धांताला प्रमाण मानलं जातं. वेदाला सोडलं तर बाकी सगळ्या शास्त्रकाराला, पुराणकाराला, सिद्धांतकाराला गुणगुण करू नका. प्रमाण वेदाचं द्यावं लागतं. एखादा सिद्धांत जर एखादा शास्त्रकार सांगू लागला तर समोरचा श्रोता त्याला प्रश्न करतो, तुम्हाला पुरावा काही आहे का? त्याला पुरावा वेदाचा दिला तरच त्याचा सिद्धांत ग्राह्य मानला जातो. आणि वेद सिद्धांत सांगत असताना त्याला कुणाचं प्रमाण मानायचं नाही. नाही नाही, ते स्वतः प्रमाणभूत आहे. त्याला अन्याचं प्रमाण घ्यायची गरज नाही. का नाही? ते कोण्या पुरुष बुद्धीपासून निर्माण झालेला ग्रंथ नाही. कारण म्हणून वेद हा निर्दोष आहे. पुरुष बुद्धीपासून निर्माण झालेले ग्रंथ सगळे सदोष आहेत. विठ्ठल किती बुद्धिमान असला, किती शहाणा असला तर कुठंतरी नजर चूक होते. बुद्धिवानाच्या ग्रंथामध्ये बुद्धिवानाच्या बुद्धिदोषाचा समावेश झाला असतो. काय म्हणलो मी? बुद्धिवानाच्या ग्रंथामध्ये बुद्धिवानाच्या बुद्धिदोषाचा ग्रंथामध्ये समावेश झाला असतो. म्हणून त्याचा ग्रंथ हा सदोष मानला जातो. वेदाला सोडलं तर सगळं सदोष आहे. वेद मात्र निर्दोष आहे. कारण प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून प्रगट झालंय म्हणून त्याला अपरुषय म्हणतात. म्हणून परमात्म सिद्धांत सांगण्याचा मुख्य अधिकार कोणाचा असेल तर वेदाचा. हे बरोबर आलं बा. व्यवहारिक भाषा बोलू का थोडं? बाप सांगण्याचा अधिकार कोणाचा? गावचा. गावानं बाप सांगाव का आपल्या माईनं सांगाव? गावाने सांगितलं खरा का माईनं सांगितलं खरा? बाप सांगण्याचा एकमेव अधिकार आईचा, माईचा आहे. तर परमात्मा तत्व सांगण्याचा अधिकार केवळ वेदाचा आहे. विठ्ठल स्वतः प्रमाणभूत समर्थ असलेला वेद. तर वेद भगवानाने शास्त्रकाराला म्हणले तुम्हाला नाही जमलं, पुराणकाराला नाही जमलं. तिथं ते परमतत्व जाणण्यासाठी वेद बोलायला लागला. पण
वेदालाही परमात्मा पूर्ण झाला नाही. वेदानंत बोलिला आर्तई तुलाची शोधिला. विठोपासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. पुष्कळ बोलला, पुष्कळ बोलला. बोलणं संपलं पण देव संपला नाही. विठ्ठल विठ्ठल. बोलणाऱ्याच्या बोलण्याचा शेवट होतो पण बोलानी देवाचा शेवट होत नाही. नीट आहे का बरं का? नंतर मी उगत आणून घेत बस. बोलणाऱ्याच्या बोलण्याचा शेवट होईल. नाही नाही, बोलणाऱ्याचा शेवट होईल पण देवाचा शेवट कोणाला अजून घडला नाही. बाकी लोकांचा सोडा, प्रत्यक्ष वेदाला सुद्धा ज्याचा अंत लागला नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला. 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 हे गुह्य तुझा प्राप्त वेद जाणू गेला. वेद जाणायला निघाला बर का. वेदाची जाणीव ज्याच्या स्वरूपात हरपते त्याचं नाव देव. वेदाची जाणीव न उरावं त्या वस्तूला देव मानावं. जाणीवेचा संबंध आपल्या अंगाला लागू देत नाही. जाणीवेच्या संबंधाला जर संबंध लागू देत नाही तर नेणिवेच्या संबंधाला येईल का ते? म्हणून माऊली सहज बोलतात की नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही. हरी उच्चारणे पाहे मोक्ष सदा. जाणीव आणि नेणीव या दोघाचाही अंत ज्याच्या स्वरूपी आहे त्याचं नाव देव. विठ्ठल विठ्ठल. ज्याच्या स्वरूपावर वेदाचीही वाचा बंद पडली. तुमची माझी वाचा चालेल का? वेदाची वाचा खुंटी झाली. तुका म्हणे वाचा राहिली खुंटीत. पुढे झाले चित्त समाधान. वेद
वेदालाही तो विषय झाला, वेदालाही ज्याचा अंत लागला, अंत नाही जया. म्हणून त्याला काय म्हणतात? अनंता. अनंता असं करा नाही. अनंता 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 अंत नाही ज्याचा. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. श्री अनंता श्री अनंता. तुझा अंत अजून कोणाला लागला नाही. वेदाला अंत लागला नाही. वेदाला सुद्धा त्याचं स्वरूप विधिमुखाने सांगता आलं नाही. वेद परमात्मा स्वरूप सांगितला, पण निषेधमुखाने सांगितला. म्हणजे देव असा नाही, देव हे नाही, देव ते नाही, हे नाही ते नाही. श्रुती नीती नीती म्हणती हे देव नाही, हे देव नाही, हे देव नाही. प्रत्यक्ष देवासमोर जेव्हा परमात्मा सन्मुख वेद गेला तेव्हा गप्प राहिला. विठ्ठल काय सांगायचं? पुराणाला आकलन झालं नाही, शास्त्रकाराला आकलन झालं नाही, वेदाला आकलन झाला नाही. म्हणून देवाला काय म्हणतात? अकळ. अकळ आहे विठ्ठल सकळ. अकळ आहे. अजून देव कोणाला कळाला नाही, अजून कोणाला देव दिसला नाही, कोणाला भेटला नाही. म्हणून देव दिसण्यासारखा नाही का देव नाही, ही इडी जात देव का मानित नाही. म्हणला महाराज कोणाला दिसलाच नाही तर काय म्हणा. म्हणला असावं ते दिसावं. म्हणला जे दिसावं ते आहे असं मानावं. म्हणला जे आजपर्यंत कोणाला दिसला नाही ते आहे असं मानणं म्हणजे अंधश्रद्धा आहे. म्हणला विठ्ठल देव दिसत नाही म्हणून काही विद्वानाने देव नाहीच मानला. देव दिसत नाही का देव नाही? दिसत नाही. दिसण्यासारखा नाही का नाही? दिसण्यासारखा नाही. पण देव दिसण्यासारखा नाही म्हणून बरं आहे का दिसण्यासारखा असता तर बरं झालं असतं? देव दिसना म्हणून बरं आहे का दिसला असता तर बरं झालं असतं? देव दिसना म्हणून देवाची खरी इज्जत आहे. विठ्ठल अरे बापू देव तुम्हाला मला दिसत नाही म्हणून बरं आहे. देव जर दिसला असता माय तुम्ही नांगराला सुद्धा लावला असता. त्यांना शेतकरी नांगराला लावले असते, राजकारणी एखादा भाग प्रचाराला वाटून दिले असते. इकडे बघून घेतली. हे कोणालाच दिसत नाही. दिसत नाही का नाही? दिसत नाही. कोणालाच कळत नाही का नाही? आकळ आहे. नाही असं नाही. शून्य स्थावर जंगम व्यापुणी राहिला आकळ. बाप रखमा देवीवरू विठ्ठलो सकळ. असा परमात्मा आकळ आहे. आकळ म्हणजे अव्यक्त आहे. अव्यक्ता निराकार नाही. ज्या आकार
निराकार नाही ज्या आकार, अव्यक्त आहे. अव्यक्त आहे म्हणजे व्यक्त होण्यासारखा नाही. अदृश्य आहे म्हणजे दृश्य नाही, व्यक्त होत नाही. वेदाला व्यक्त करता आला नाही तर व्यक्त कसं होईल? जिथं वेद विधिमुखाने सांगू शकला नाही, म्हणून परमात्मा अव्यक्त आहे. अव्यक्त आहे म्हणजे कोणालाही विषय न होणार आहे. जो सर्वाशी अविषय, त्याचं नाव देव. सर्वात असून कोणालाच कळला नाही, त्याचं नाव देव आहे. सकळा वेगळा आहे, सकळा वेगळा आहे, सकळा वेगळा वेगळा करुणी विकळा सर्वात असून अजून कोणाला कळला नाही, कारण कळण्यासारखा नाही. आकळ आहे, आकळ नाही का? म्हणून अजून कोणाला व्यक्त झाला नाही, व्यक्त होण्यासारखा नाही. पंच ज्ञानेंद्रियापैकी कोणत्याही इंद्रियाचा विषय नसलेला, काय म्हणलो? पंच ज्ञानेंद्रियापैकी कोणत्याही इंद्रियाचा विषय नसलेला देव. देव कानाचा विषय नाही, देव डोळ्याचा विषय नाही, देव घ्राणेंद्रियाचा विषय नाही, देव जिव्हेचा विषय नाही, त्वचेचा विषय नाही. श्रोत्र, चक्षु, घ्राण, जिव्हा आणि त्वचा, ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. 5 कर्मेंद्रिय. कर्मेंद्रियाचा तर विषयच नाही, ती विषय सोडा. 5 ज्ञानेंद्रियापैकी कोणत्या इंद्रियाचा विषय देव होतो सांगा बरं? कानाचा विषय शब्द आहे का देव आहे? शब्द आहे. देव निशब्द आहे. मला सुधारणा झाली, तुम्ही सुधारून आहे का बरं? कानाचा विषय देव आहे, नाही कानाचा विषय शब्द आहे, आणि देव निशब्द आहे. म्हणून कानाचा विषय देव नाही. डोळ्याचा विषय रूप आहे आणि देव अरूप आहे. म्हणून देव डोळ्याचा विषय नाही. घ्राणेंद्रियाचा विषय गंध आहे. गंध हा गुण आहे. गंध हा गुण आहे. परमात्मा निर्गुण आहे. घ्राणेंद्रियाचा विषय नाही. जिवेचा विषय रस आहे. आंबट, तिखट, खरट. देव आंबट आहे का, तिखट आहे का, खरट आहे का? देवाचा जिवेचा विषय रस आहे, देव नाही. त्वचेचा विषय स्पर्श आहे. त्वचेने मृदू अथवा कठीण पदार्थाचं ज्ञान होते का देवाचं होते? तुम्हाला कटाळलेलं नाही की? माझ्या तोंडाला कोरडे आले म्हणून दडपणानं बोलावंच लागते. म्हणून त्वचेने मृदू अथवा कठीण पदार्थाचं ज्ञान होतंय का देवाचं होतंय? मृदू अथवा कठीण वस्तूचं ज्ञान होतंय. जिव्हेने रसाचं ज्ञान होते का देवाचं होतंय?
रसाचं होतंय. घ्राणेंद्रियाने गंधाचं ज्ञान होतंय का देवाचं होतंय? डोळ्याने रूपाचं ज्ञान होतंय का देवाचं होतंय? कानाने शब्दाचं ज्ञान होतंय का देवाचं होतंय? मग आता देवाचं ज्ञान कशाने होते? म्हणजे पंच ज्ञानेंद्रियापैकी कोणत्याही इंद्रियामध्ये परमात्म्याला पाहण्यात जाणण्याचं सामर्थ्य नाही. विठ्ठल विठ्ठल. त्याला असं सांगतात, सर्व इंद्रियाशी अविषय. इंद्रियाला विषय का होत नाही? इंद्रियाचा विषय का बनत नाही देव? इंद्रियाचा प्रकाशक देव आहे, म्हणून इंद्रियाचा विषय नाही. ऐकू आलं का तुम्हाला? माती ऐकू असं ऐकू येणार. इंद्रियाचा प्रकाशक देव असल्यामुळे इंद्रियाचा विषय होऊ शकत नाही. जो प्रकाशक असतो तो विषय नसतो, जो विषय असतो प्रकाशक नसतो. विठ्ठल विठ्ठल. डोळ्याने दिसते ते देव का डोळ्याने दिसती ती माया? काय करावं आता? डोळ्याला दिसते ते देव का डोळ्याला ज्याच्यामुळे दिसते ते देव? कीर्तन झालं, पुढे ऐकायची गरज नाही. डोळ्याला दिसते ते नाही, डोळ्याला ज्याच्यामुळे दिसतंय त्याचं नाव देव. विठ्ठल विठ्ठल. डोळ्यात आहे ते स्वरूप, डोळ्या पुढे आहे ते तटस्थ. काय? डोळ्यात आहे ते स्वरूप, डोळ्या पुढे आहे ते तुका म्हणे नेत्री गेली ओळखण तटस्थ हे ध्यान. डोळ्याला देव दिसावं का देवामुळे डोळ्याला दिसावं? पण देव हा इंद्रियाचा प्रकाशक आहे. इंद्रियामध्ये विषयाला जाणण्याची क्षमता देवाच्या प्रकाशामुळे आहे. कानामध्ये चैतन्य येऊन ऐकू येतं, डोळ्यामध्ये चैतन्य आहे म्हणून दिसतं. सर्व इंद्रियाचा प्रकाशक आहे. जो इंद्रियाचा प्रकाशक तोच सर्वांच्या बुद्धीचा प्रकाशक आहे. इंद्रियाचा तर विषय नाहीच, पण कोण्या बुद्धिवानाचा सुद्धा विषय बनत नाही. कारण परमात्मा बुद्धीचा विषय नाही, बुद्धी प्रकाशक देव आहे. विठ्ठल विठ्ठल. असा एवढा अवघड देव ह्याला कोण आकळावा? आता देव आकळण्यासारखा नाही. देव आकळतच नाही का? आकळतो, पण कशाने आकळतो हे आपला कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. देव कर्माने
आकळत नाही, देव तीर्थाटनाने आकळत नाही, देव कोणत्या साधनाने आकळत नाही. साधकाने खूप साधन केले पण कोणत्या साधनाने साध्यापर्यंत गेले. साधन करिता साधक काय शिनले अभागी. ऐसे शोधिले मार्ग नाना म्हणून देव जपाने आकळत नाही, तपाने आकळत नाही, योग यागादी साधनाने आकळत नाही. योग्यालाही दुर्लभ आहे, योगिया दुर्लभ तुला देखिला साजनी. पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला देखिला माई देवाचा देव. विठला संदेव विमाली तुझे पण. यागाचा विषय नाही, योगाचा विषय नाही, कोणत्या कर्मानुष्ठानाचा विषय नाही. तपाने सिद्धी प्राप्त होईल, तुझ्या बापाला देव कळणार नाही, आकळणार नाही. देव आकळण्यासारखा नाही का, आकळतच नाही. देव आकळतो पण देव आकळण्याचं साधन आपल्याला कळत नाही. महाराज सांगा देवाला आकळण्याचं एकच साधन आहे, त्या साधनेचं नाव भाव आहे. भाव बळे आकळे भाव बळे अक्कळे येरवी म्हणजे भावाला सोडून जेवढे काही साधन असतील, जप असेल, तप असेल, यज्ञ असेल, योग असेल, एवढंच नाही, ज्ञान असेल, ज्ञानालाही आकळत नाही, ज्ञानाचा विषय बनत नाही. का विषय बनत नाही? ज्ञान हे त्याचं स्वरूप असल्यामुळे ज्ञानाचा विषय नाही. देव ज्ञानाचा विषय आहे का ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे? ज्ञान हे स्वरूप आहे म्हणून ज्ञानाचा विषय
कारण आप आपणाला वस्तू विषय होत नाही. सगळ्या जगाचं तोंड तुम्ही पाहता, पण तुमचं तोंड दाखवावं लागते का बघता पाहता? तुमचं तोंड तुम्हाला तुम्ही जगाचं तोंड पाहता, जगाचं तोंड पाहण्यास समर्थ आहात, पण स्वतःच तोंड पाहण्यात असमर्थ आहात. आपलं तोंड पाहण्यासाठी कोणीतरी दाखवणारा पुढे असला पाहिजे. आरसा घेतल्याशिवाय तुमचं तोंड तुम्हाला दिसत नाही, आप आपणाला दिसत नाही. डोळ्याने जग पाहता येतं, पण डोळ्यावर आलं चिप्पट डोळ्याला दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल. मला कटाळा आली मला सांगा. आपल्यापासून दूर असली वस्तू पाहता येते आणि डोळ्याजवळ आहे. डोळ्याच्या कोरला आहे. एखाद्या माणसाच्या डोळ्याला चिप्पड यावं आणि ती थोडं हिरवगार राहावं, आणि त्याच्या डोळ्यापुढे बारकी बारकी चिरट गोंगाव चिळस येण्यासारखं असा माणूस जर कोण्या माणसाजवळ डोळे बस, दुसऱ्यानं जाऊ दे, बघ बघ तिची पडपूस, त्याला दिसावं की नाही? दुसऱ्याला दिसलं पण ह्याला दिसलं नाही, कारण डोळे जगाला पाहण्यास समर्थ आहे, स्वतःला नाही. देव आप आपणाला विषय होणारा. ज्ञान हे स्वरूप कोणाचं आहे? ज्ञान एक आणि देव एक दोन आहेत का? एक ज्ञान म्हणजे देव आणि देव म्हणजे ज्ञान. मग आप आपला कसा विषय होईल? म्हणून ज्ञानाचा विषय नाही कोणाचा. मग आता एरवी नाकळे नाकळे भाव बळे आकळे. एरवी नाकळे कोणत्या साधनाला आकळत नाही. देव कुणाचा मग? भावी विना देव नकळी निसंदेह. गुरुविना अनुभव कैसा कळे. देव कुणाला आकळतो? देवाला आकळण्याचं साधन काय? त्याचं नाव भाव. देव कोणाचा? ज्ञानाचा नाही, कर्मठाचा नाही. देव कोणाचा आहे? भावाचा. संत तुकडोजी महाराज म्हणायचे देव देव भावाचा. भावाचा नाही कोणाच्या बापाचा, नाही कोण्या जातीचा, नाही कोण्या धर्माचा, नाही कोण्या पंथाचा. विठ्ठल विठ्ठल. देव भावाचा. भावाचा धाकट्या भावाचा का वडील भावाचा? नाही धाकट्या भावाचा, नाही भावाचा म्हणजे श्रद्धेचा. भाव मात्र देवाला आकळीतो. आरूप असलेल्या देवाला रूपाला आणतो, त्याचं नाव भाव. असा भाव ज्याच्या हृदयात आहे त्याचं नाव भक्ती. असा भाव ज्याच्या हृदयात आहे त्याचं नाव भक्त. नाही, ज्या भक्ताने नामरूपातीत असल्या देवाला नामरूपाला आणलं, भक्तासाठी नामरूपाला आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. नाही, निर्गुण निराकार. निर्गुण निराकार. निर्गुण निराकार असला परमात्मा, त्या परमात्म्याला सगुण साकार व्हावं लागलं. कोणासाठी? भक्तासाठी. देवा हाती रूप धरविला आकार, निदू निराकार होत्याशी आला नावा रूपा तुका म्हणे झाला Oh,
होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. भाविकाने जशी भावना केली तसा तो परमात्मा बनतो. नामरूपातीत असला परमात्मा नामरूपाला आला. कोणासाठी आला? भक्तासाठी आला. असा भक्त कोण आहे? पहिला भक्त आमची पुंडलिक राय. भक्ता माझी अग्रगणी पुंडलिक महामुनी, त्यांच्या प्रसादी तरलो महाऋषी उद्धरलो. म्हणून भक्त पुंडलिक आहे. भक्त पुंडलिकाने काय केलं? आपल्या आई वडिलाची सेवा देवबुद्धीने केली. सेवा कोणाची केली? भाव कोणता? देव भावाने देवबुद्धीने आई वडिलाची सेवा केली. सेवा आई वडिलाची केली आणि अर्पण कोणाला झाली? देवाला. नाही का होत नाही सांगा? दगडाची पूजा देव मानून केली देवाला पोचते. पूजा कोणाची करतो आपण? राजा काय आपला काय व्हायचं होत. पूजा कोणाची केली? प्रत्यक्ष. हिम्मत होईना हो दगड म्हणायची. जाऊ द्या ती गोष्ट सोडा. पूजा कोणाची? दगडाची. भाव कोणाचा? दगड देव का भाव देव? दगडाची देव बुद्धीने केली पूजा जर देवाला पोहोचत असेल तर तुम्हाला जन्म देणाऱ्या माईची पूजा, माईची सेवा देव मानून केली देवाला पोहोचल की पोहोचणार नाही सांगा? अरे दगडाची, मातीची, काष्टाची सेवा केल्यापेक्षा जन्म दिलेल्या मातीची व पित्याची सेवा करा. विठ्ठला पंढरी हे क्षेत्र कोणी वसवले? देव भक्ताने नाही, मात्र पितृ भक्ताने. देवाला कोणी आकळले? देवदेव करणाऱ्याने नाही, आई वडिलाची सेवा करणारे नाही. सेवा आई वडिलाची केली पण भाव देवाचा धरला. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. आता वेळ झाला बरं का? अशी पुंडलिकराने सेवा केली. त्या सेवेवर देव प्रसन्न झाला आणि पुंडलिकरायला भेटण्यासाठी पुंडलिकरायच्या द्वारात आला आणि पुंडलिकरायला हाक मारली. पुंडलिका मी तुला भेटायला आलो. पुंडलिकरायने विचारले तू कोण आहेस? म्हणजे वैकुंठाधिपती महाविष्णू आहे, मी तुझी भेट घेण्यासाठी आलो. पुंडलिकराय म्हणजे पुष्कळ तू मोठा अशी गोष्ट खरी आहे पण तुला भेटायला मला वेळ नाही. का? माझ्या एका मांडीवर आई उस ठेवून झोपलेली आहे. एका मांडीवर उस वडिलांनी ठेवलं आहे. त्यांना गाढ झोप लागलेली आहे. तुला भेट देण्यासाठी जर उठलो तर माझ्या आई वडिलाची निद्रा भंग होईल. आई वडिलाची निद्रा भंग करून तुला भेट देण्यात मी पुनीत मानून घेणारा जमते का बघा हे तुम्हाला काही? अशा भक्तासाठी देव उभा टाकला.
आणि माय बाप वनवासाला लावून झेंडा घेऊन बोंबलत निघाला पंढरपूरला. तुला देव आहे बरं ते. मला भेटायचं असेल तर माझ्या आई वडिलाची निद्रा पूर्ण होती, मग तुला भेटायला येतो. देवानं सांगितलं काही उभा टाकाय त्रास दे. पुंडलिकराय म्हणजे आमच्याकडे काय गरीबाचा संसार आहे, आमच्या घरी चौरंग नाही, पाटी नाही, काही नाही. एक वीट भिरकावली होत. ऐसा कैसा तुरी मागे भिरकाविली वीट. वीट भिरकावून टाकली तेव्हा तुकोबाराय म्हणतात, कारे पुंड्या मातनाशी उभे केले विठ्ठलाशी. ऐसा कैसा तुरी धीट मागे भिरकाविली वीट. त्या विटेवर वाटाक, विटेवर भगवान वाटाकले. विटेवर वाटाकल्या भगवंताला पुंडलिकराय म्हणाले, पुंडलिक देवा, माझ्या दारात उभा टाकायचा असेल तर तुझ्या स्वभावात उभा टाकता येणार नाही, मी सांगतो तसं उभा टाक. भगवान म्हणतात, कसं उभा टाकू सांग. राम अवतारामध्ये उभा टाकलास तसं माझ्या दारात उभा टाकायचं नाही, कारण राम अवताराची उभा टाकण्याची ठेव म्हणजे क्षत्रियाची आहे. एक पाय पुढे एक पाय मागे असा ठाण मांडून उभा टाकलास, ते नको रे वा माझ्या दारात, ध्यासूर नको. कृष्ण अवतारामध्ये कसा उभा टाकलास, द्वारकेमध्ये कसा उभा टाकलास, कळंबाच्या झाडाखाली कसा उभा टाकलास. त्रिभंगी देवडा ठाण मांडोने माये, त्रिभंगी देवडा ठाण मांडोने माये. गणपत मातळी वेणू वाजवितो आहे, गणपत मातळी वेणू वाजवितो आहे. त्रिभंगी देवडा, तीन जागी वाकडा हो. त्रिभंगी म्हणजे तीन जागी वाकडा. देहुडा चरणी वाजवितो वेणू, उजवा पाय डाव्या पायावर ठोरा सवा देहुडाचे. असं माझ्या दाराचं नवं वाकडा उभा टाकू नको, सरळ उभा टाक. दोन्ही पाय समान कर, समचरण दृष्टी विटेवरी साजरी तिथे माझी हरिवृत्ती राहू. पुंडलिकराने जसं सांगितलं तसं उभा टाकलं रे वा. जाऊ दे आता. पुंडलिकराय पाहतात, अत्यंत सुंदर रूप दिसायला. सुंदर ते ध्यान विटेवरी करकटावरी ठेवून या. पुंडलिकराय समाधान झाले. पुंडलिकराय म्हणजे देवा काय गोड तुझं रूप आहे, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ. असाच उभा टाक गडी म्हणले. भगवान म्हणले किती वेळ, मी जोपर्यंत तुला पाहत राहीन तोपर्यंत असाच उभा टाक. मी जोपर्यंत बस म्हणणार नाही तोपर्यंत बसायचं नाही. जे उभा केले महाराज यांना अजून बस म्हणा नाही, त्यानं बसलं नाही, आणि त्यानं बसल्यावर जग राहणारच नाही. विठ्ठल या सुंदर रूपाला पाहून पुंडलिकराय समाधान झाले. त्यांच्या पश्चात आद्य शंकराचार्य समाधान झाले. शंकराचार्य सामान्य कठोर अद्वैती. कोण? शंकराचार्य कठोर अद्वैती, द्वैताचं खंडन करणारे, अद्वैत बोधावर आरूढ असलेले शंकराचार्य म्हणजे आपल्याहून वेगळा देव न मानणारे, त्याला म्हणायचं अद्वैती. शंकराचार्य यात्रा तीर्थयात्रा करीत पंढरीला आले.
चंद्रभागेचं स्नान केले. चंद्रभागेचं स्नान करून महाद्वारात आले. अद्वैती ही ध्यानात ठेवा. अद्वैती महाद्वारात आले. महाद्वारातून दुरून त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं रूप पाहिलं. रूप पाहिल्याबरोबर अद्वैती शंकराचार्य, पण त्याला अद्वैताचा विसर पाडला. अद्वैताला विसरला आणि शंकराचार्य वर्णन करायला महायोग पीठे तटे भीमरत्य वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शंकराचार्याला समाधान झालं. शंकराचार्याचा मागोवा घेणारे भाष्यकारा ते वाट पुसतो. शंकराचार्याचा मागोवा घेणारे संत ज्ञानेश्वर महाराज पंढरीला आले. चंद्रभागेचं स्नान केले. महाद्वारात आले. दुरून भगवंताचं रूप पाहिलं. तेव्हा रूप पाहता रोचने सुख झाले साजनी तुहा विठ्ठल बरोबा तुहा माधव बरोबा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळ गती प्रभाव कानडा हो विठ्ठलू करनाटकू तिने मज लावी लावे दो. ज्ञानेश्वर महाराज सुखी झाले. आधी करून आजपर्यंत जेवढे साधू पुरुष या पृथ्वीतला अवतरलेच ते सगळे या रूपाला पाहून सुखी झाले. ते सुख तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या रूप पाहावं लागेल. ते रूप कुठं आहे? भीमातिरेयक वसविले नगर भीमातिरेयक वसविले नगर त्याचे नाव पंढरपुरा भीमातिरेयक वसविले नगर. भीमा नावाची नदी आहे. त्या नदीच्या काठावर एक गाव वसलेलं आहे. त्या गावचं नाव पंढरपूर आहे. म्हणजे महाराज भीमा नावाची नदी लांब लचक आहे. दोन्ही बाजूला अनेक गाव आहेत. त्या अनेक गावातून पंढरपूर नेमकं गाव कोणतं समजावं मी बिनचूक पत्ता सांगतात महाराज. भीमा नदीच्या काठावर हे गाव आहे. ते पंढरपूर गाव कोणतं समजायचं? भीमा नावाची नदी आली जिथून चंद्रभागा झाली ती असलं गाव पंढरपूर. अजून किती पता सांगा? भीमा आली चंद्रभागा झाली कुठून? भीमा आली चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. असे भीमा नावाच्या नदीच्या काठावर एक गाव असले. त्या गावचं नाव पंढरपूर आहे. त्या पंढरपूरचा मालक पाटील, त्याचं नाव विठू आहे. आणि हे विठू पाटील हे ग्रस्ती आहेत का ब्रह्मचारी आहेत? ब्रह्मचारी नाही, ग्रस्ती आहे. ग्रस्ती मग बायकोवान आहेत का बायकावान आहेत? बहुतेक पाटलं बायकावानच होते. बायकोवान गोरगोरी होते. राजे पाटलं पहिलेचे
बायकावानच हो, ज्याला जास्त बायका ते मोठा पाटील. हे पाटील बायकावान आहे. मग काय 10-5 होत्या का? बाईला 16,000 रे, तेही समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. हा 16,000 पत्न्याचा परिवार आहे. 16,000 बायका होत्या. कुणाला? त्या पाटलाला 16,000 बायका होत्या. हे ऐकल्याबरोबर एका बायकोवानाची काळी धाड केली. बाप हो म्हणला, एका बायकोनं एवढी माझी कळ लावली. एक बायको केली त्या दिवशी जे आनंद निघून गेलाय त्याची माझी भेट झाली नाही आज सुखाची. परिस्थितीने एवढा मोठा आहे, एवढा मोठा परिवार आहे, तर त्याची स्थिती काय असेल? परिवाराने एवढा मोठा आणि स्थितीने कसा? आनंद अद्वय नित्य निरामय,
आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. आनंद ही स्थिती आहे. एवढ्या पत्न्या केल्या असतात तरी त्या पत्न्याने संसाराने त्यांच्या आनंद स्थितीची हानी झाली नाही. स्थितीने आनंदी आहे. आनंद कोणासारखा आनंद आहे? अद्वय म्हणजे त्याच्यासारखा दुसरा आनंदी कोणी नाहीच. मग कोणाची उपमा देऊन सांगा मला? अद्वय. नित्य. नित्य म्हणजे सर्व काळ, त्रैकाल अबाधित, भूत भविष्य वर्तमान तिन्ही कालात अखंड. निरामय म्हणजे ज्याच्या अंगी कधी मल नाही, ज्याचं स्वरूप निर्मल आहे. माया नावाचा मळ ज्याच्या अंगी मायेत आहे, पण माया त्याच्या अंगी नाही. विठ्ठल विठ्ठल. अशा परमात्म्याचं योगी लोक योग साधन करून इंद्रियाची कस मोडतात, इंद्रियाला ताब्यात घेतात, प्राणाला ताब्यात घेतात, मनाचा निग्रह करून योगी लोक आत्मरूपाने ज्याचं ध्यान करतात. म्हणजे योग्याचा आत्मा तोच विटेवर टाकला परमात्मा. विठोबार Hare